काय झालं करुणा? नीट चेत ना? खाल्लं नाहीयेस का काही? मात्र आपल्या नवऱ्याचे पाय चेपायला गरम तेल घेऊन गेले, ते तर तुझ्याकडनं होणार नाही. कमीत कमी इथं तरी पाय नीट चेप, जोर लाव थोडा. बस आता झालं. आता जा झोपी जा. अजून थोडा वेळ दाबते, मग झोपायला जाते. रमा, का हट्ट करतेयस? तू म्हणालीस मला पाय दाबायचे, मी पाय दाबू दिले ना. मग आता झालं ना, झोपी जा. अजून थोडा वेळ. बरं ठीक आहे, मग ऐक, एक काम करूया. तुझा पाय बघू दे. दे. काय मी पण तुझा पाय दाबतो. काय काय करताय तुम्ही? हे सोडा. का नाही करू शकत? तू माझे पाय दाबलेस ना, आता माझी पाळी. तू पण दिवसभर काम करून थकून जाते. पती पत्नीला एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, एकमेकांची सेवा केली पाहिजे. मलाही करू दे. कबीरा बादल प्रेम का हम पर बरसाई, अंतर भीगी आत्मा हरि भई बनराई. अशीच चेपत राहा जोपर्यंत मला झोप लागत नाही. नाही चेपून देणार आता मी पाय. का नाही चेपणार? असं तर तू त्या रमाला आपला आदर्श मानतेस ना. जर ती आपल्या नवऱ्याचे पाय चेपत असेल तर तुला काय अडचण आहे? चेपत होते ना म्या, पण आता नाही चेपणार. करुणा, जर पाय नाही चेपलेस ना तर चांगलं नाही होणार, ना तुझ्यासाठी ना भीम आणि रमासाठी. चल लवकर. करुणा, मी शेवटचं सांगतोय, येऊन माझे पाय चेप. असं नाही ऐकणार ना तू? ठीक आहे, पण उठ. काय करताय तुम्ही? सोडा माझा हात. उठ. हे काय करताय तुम्ही? सोडा हात. नाही, मी आताच सगळ्यांना जागा करतो. आता सगळ्यांच्या समोर उत्तर दे तू. भीम रमास तुला भडकवतात ना, आता तेच उत्तर देतील. जर रमा आपल्या नवऱ्याचे पाय चेपू शकते तर तू का नाही? सोडा, मला काय उत्तर नाही द्यायचं. नाही सोडणार. सोडा हात माझा. नाही सोडणार. तुला प्रत्येक गोष्टीत रमाचं अनुकरण करायचं असतं ना, मग ह्यात का नाही? मला पण बघायचंय या गोष्टीला भीम आणि रमा कसं समजवतात. भीम, रमा. बाळा दादा कशाला बोलवतात? चल. बाबा, या सगळ्यांनी. सोडा माझा हात. तुम्ही काय करताय? नाही सोडणार. काय झालं बाळा दादा? सांगतो सगळं. बाळा, या अशा सवयी तू कधी बंद करणार आहेस? तुम्ही लोक जरा शांत राहिलात ना तर मी सांगू शकेन काय झालंय ते. रमा, तू आत काय करत होतीस? यांचे पाय दाबत होते. हा, म्हणजे तू तुझ्या नवऱ्याचे पाय चेपणं योग्य आहे ना? पर ह्या समध्या गोष्टीचं याच्याशी काय घेणं देणं? घेणं देणं आहे. भीम आणि रमा मिळून तुम्हाला दोघींना फूस लावतायत. आमच्या वैवाहिक जीवनाची परिभाषा आपल्या हिशोबाने देत आहेत. एकीकडे भीम आपल्या बायकोकडून पाय चेपून घेऊ शकतो, रमा आपल्या नवऱ्याचे पाय चेपू शकते. पण जर मी करुणाला म्हणालो की माझे पाय चेप, तर ती नाही म्हणेल. असं का? बोल भीम, सांग रमा.
बाळा, या मुद्द्यावर वाद करून काय फायदा? जा जा, सगळेजण झोपून जा. आणि करुणाने यासाठी नाही म्हटलं असेल कारण ती थकली असेल. दमल्या नाहीयेत. खरं कारण काहीतरी वेगळं आहे. काय बी नाही झालं. तमाशा करायची गरज नाही. चला, मी तुमचे पाय चेपून देते आणि पूर्ण रात्र चेपून देईन. नाही, आता मला हे जाणून घ्यायचं की तू माझे पाय चेपायला नाही का म्हणालीस. कारण जर पाय चेपल्यामुळे स्त्रीचा अपमान होत असेल, बायको छोटी होत असेल, तर भीमराव आपल्या बायकोकडून पाय चेपून का घेत होता? जाऊ द्या ना. मी म्हणालो ना, मला जाणून घ्यायचंय. दादा का हट्ट करतोयस? नाही, आता मला जाणून घ्यायचंय तर जाणून घ्यायचंय, बस. हा मग ठीक आहे. ताई, सांगा त्यांना की काय झाले ते. मला भांडण नाही करायची. चला. तुम्ही सांगा. आज जर तुम्ही शांत राहिलात तर दादाला खरं काय आहे ते कधी कळणारच नाही. काय करू ना, सांग खरं खरं, मला पण कळू दे. हे बघा, वाद नका घालू. झोपू द्या समद्यासनी. नाही, आता कुणी नाही झोपणार. मला तरी ऐकू दे. तर मग ऐका. उत्तर हवंय ना तुम्हाला? मग ऐका. भीम भाऊ असं आपल्या बायकोचा हात पकडून त्यांना नाही विचारत की उत्तर दे. पण दुसरी गोष्ट, भीम भाऊ आपले पाय चेपून घेत होते आणि तुम्ही पायाच्या नावाखाली तुमचा अहंकार दाखवत होतात, जो मी पूर्ण रात्र काय, पूर्ण आयुष्य जरी तुमचे पाय चेपत राहिले ना, तरी तुम्हाला कधीच समाधान नाही मिळणार. कारण तुमच्यात पुरुष असण्याचा अहंकार भरलाय. आणि रमाने जर भीमभाऊंचे पाय चेपून दिलेत ना, तर त्यांनी बी तसाच सन्मान केला असेल. तिचे पाय दाबून दिले असतील. विचारा मी जर काही वेगळं बोलत असेल तर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सेवा जर एकतर्फी असेल ना, तर तिला सेवा नाही, गुलामी म्हणतात. काय वाटेल ते बोलतेस तू. माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये. तिसरी गोष्ट, प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याची सेवा करायची इच्छा असते. आनंदानं, श्रद्धेनं, प्रेमानं. सेवा म्हणजे आपल्या नवऱ्याची काळजी घेणं, त्याच्यावर प्रेम करणं. आणि तुम्ही सेवेला तुमचा अधिकार समजता आणि बायकोला दासी. आणि ह्यात कुठली वाईट गोष्ट नाही की मी तुमचे पाय चेपून देईन किंवा तुम्ही माझे पाय चेपून द्याल. पण आपल्या बायकोला कमीपणा दाखवण्यासाठी पाय चेपून घेणं चुकीचं आहे. दादा, जा समजाव त्यांना, मनवण्याचा प्रयत्न कर. आणि हो, समोरच्याच्या भावनांची कदर कर. आयुष्य बरं होईल. आणि हो बाळा, जर का थोडस प्रेम दुसऱ्याला देशील ना, स्वतःच्या बायकोला देशील ना, तर तुला आरामात झोप लागेल. कुणालाही जाऊन सांभाळायची गरज नाहीये. मला माहितीये मला काय करायचंय ते. आजकाल ह्या घरात सगळीजण भाषण द्यायला लागली आहेत. बाळा, शांत राहा जरा. आणि बाळा दादा, करुणाताईंना काही बोलू नका. जर तुम्ही त्यांच्या अश्रू नाही पुसू शकत तर रडणाऱ्या ताईंना असंच सोडून द्या. वय दादा, त्यापेक्षा चांगलंय मी करुणाशी बोलतच नाही ना. चाईत दुसरीकडेच जाऊन झोपतो. दादा, भीम,
त्याला जाऊ दे. शांत होईल तर स्वतःच परत येईल. जा, समदे लोक जाऊन झोपा. मी जाऊन बघते करुणाकडे. थांबा जरा. एक गोष्ट तुमची चांगली वाटली. काय म्हंटल तुम्ही आता? हा, थोडा आनंद दुसऱ्यांना आपल्या बायकोला दिली तर चांगली झोप येईल, हो ना? हीच गोष्ट इतक्या वर्षांपासून मी तुम्हाला मागतेय. मला एक गोष्ट अजिबात कळत नाही. आपल्या मुलांना तुम्ही समजावत राहता की बायको सोबत असं राहायला पाहिजे, बायको सोबत असं राहायला पाहिजे. मग हीच गोष्ट तुम्ही का नाही मानत? सांगा मला. मला बी तर समजू दे की असं काय हाय. कारण सांगितलं तर कळेल तुला. का नाही समजणार? वेडी नाहीये मी. काय आहे ना जिजाबाई, जगातला प्रत्येक सिद्धांत सापेक्षित असतोय. पती प्रत्येक वेळी स्वतःच्या पत्नीसाठी तेव्हाच चांगला राहू शकतोय जेव्हा पत्नी पण चांगली असेल. जर का माणूस चांगला असेल तर कदाचित बायकोची प्रत्येक वाईट गोष्ट तो लपवू शकतो. हे संभव नाहीये की तो प्रत्येक वेळी स्वतःच्या पत्नीचं म्हणणं ऐकत असेल, की तिच्या आनंदासाठी काहीही करत असेल. कारण वाईट माणसाला आनंद वाईट गोष्टीतूनच मिळतोय. मी आता जागले तर तुमच्यासाठी नाश्ता करते. तुम्ही तयार होऊन घ्या. अच्छा आई, मी काय म्हणतोय, काहीतरी खायलाही बनव. मी आज सोबतच घेऊन जाईन ते. तुला एवढे कामं असतात दिवसभर, तू कशाला येतेस तिकडे माझ्यासाठी जेवण घेऊन? का मी येईन की जेवण घेऊन? रमा, कधीतरी माझं म्हणणं ऐकत जा. ठीक आहे, तुम्ही तयार होऊन घ्या, मी जेवण बनवते. अच्छा आहे. अभ्यास कर दीपक, मन लावून अभ्यास कर. आज जर व्यवस्थित शिकला तर उद्या स्वतःसाठी आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करू शकशील. ही कशाची आवाज आहे? ही तर भांड्यांची आवाज दिसते.
मला वाटते रमा काहीतरी बनवते. विचार करत असेल की आई झोपली आहे तर भाजी बनवून देईल म्हणून. पण जिजाबाई आता नवीन खेळ खेळत. हे झोपू देणार का नाही? आई ते फक्त त्यांच्यासाठी जेवण बनवायचंय. तर तुझ्या नवऱ्याचं पोट माझ्या झोपेपेक्षा जास्त महत्वाचं आहे. आई असं नका बोलू तुम्ही. तर काय बोलू? अच्छा ऐक, दुसऱ्या मार्गाने सांगते तुला. मला सांग, तुझा नवरा काय म्हणतो? म्हणजे म्हणजे काय काय सिद्धांत आहे त्याचे? बोल. मी सांगते तुला, तुझा नवरा हे सगळा विचार करतो ना की त्याच्या जातीच्या लोकांना सुख आणि शांती मिळो. तर मग मला सांग, मी कोणत्या जातीची आहे? तुम्ही आपल्याच जातीच्या. तर मला शांतीने झोपू दे. तर जिथे जाऊन तुला जेवण बनवायचंय बनव, जिथे खायला घालायचंय घाल, जे करायचंय ते कर. पण हे असं बांगड्या आणि भांडींचा आवाज नको करू. हे बघा आई, त्यांना कामावर जायचंय आणि वेळ कमी आहे. मला त्यांच्यासाठी जेवण करायचंय. हो मग सरळ सरळ असं म्हण ना की तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा उद्देश स्वार्थपुरतच आहे. पोट भरलं पाहिजे बस. मग चुलीत जाऊ दे सिद्धांत. जातीचा माणूस व्यवस्थित राहिला पाहिजे, चांगल्याने राहिला पाहिजे, शांतीने झोपला पाहिजे. तुम्ही काय पण असं बोलू नका. माझा नवरा असा विचार नाही करू शकत. तुझ्या बोलण्याने काय होणार? पुरावा दे 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 दे. आता तुझ्या नवऱ्यासाठी ही भांडी वाजवून वाजवून जेवण बनव, नाहीतर आपल्या नवऱ्याला उपाशी ठेव आणि मला शांतीने झोपू दे. तर मग मी मानेन की तुझा नवरा काय म्हणतो आणि काय समजतो. दे दे पुरावा दे. हे बघा, तुम्ही जा, परत झोपे जा. ती घेऊन येईल माझ्यासाठी जेवण. तर सांग तुझ्या बायकोला व्यवस्थित की आता जेवण नको बनवायला आणि मला व्यवस्थित झोपू दे. असं नाही होणार. जेवण बनणार पण आणि हे घेऊन पण जाणार. मग काय बी झालं तरी चालेल. तर आता बाहेर जाऊन समद्यांना सांग की तुझे आणि तुझ्या नवऱ्याचे सगळे सिद्धांत खोटे आहेत. संधीच्या हिशोबाने भाषण देण्यासाठी फक्त तेवढ्यासाठीच आहे. बाकीच्या लोकांचं त्रासाचं तुम्हा दोघांना काही घेणं देणंच नाहीये. मी काय तोडगा काढलाय ते आधी बघून तर घ्या तुम्ही आई. आणि याच्यानंतर तुम्हाला त्रास झाला तरच बोला तुम्ही. रमा, हे काय करतेस तू? कुठे घेऊन चाललीस? बाहेर जाऊन जेवण बनवेन, ज्याने यांना चांगली झोप लागेल. बघत काय बसलाय? भाषण ऐकणार आता? पण मी इथं तुझं भाषण ऐकायला नाही बसलीये. जा. मी काय भाषण ऐकवणार तुम्हाला? जेव्हा तुम्ही व्यवस्थित होत्या, समजू शकत होता, तेव्हा माझं काही कळलं नाही तुम्हाला. आता तर तुमची तब्येत खराब आहे. आता काही बोललो तरी चुकीचं वाटेल. तुम्ही झोपी जा. हो जातच आहे. हे झोपून जा म्हणून उपकार नको करू माझ्यावर. मी ना सगळं बघतीये. ही सगळी चाळीतली लोक तुझ्यामुळे त्रासात आहे. बरं झालं मला जुन्या गोष्टी काही लक्षात नाहीये. नाही तर काय माहिती माझ्यासोबत पण काय काय चुकीचं केलं असणार तू. जा. अजून तुम्ही झोपायला नाही गेलात? जातच आहे मी. अगं, रमा, रमा, हे सगळं का करतेस तू? हे रमा, रमा, ऐक माझं म्हणणं. थांब रमा. हे बघ, आत्ता काही बनवण्याची गरज नाहीये. आधीच मला उशीर झालाय. तू उद्या बनव जेवण. आज मी काहीतरी खाऊन घेईन ऑफिसमध्ये. पण उशीर तर झाला नाही ना. आणि उद्यापासून का? चांगल्या गोष्टींची सुरुवात आज आत्तापासून केली पाहिजे.
तुम्ही तयार होऊन घ्या, मी जेवण करते. अगं पण का त्रास करून घेतीये विनाकारण? अहो ह्यात कसला त्रास, मी बी हाय अन म्या बी हाय. आणि मी पण